नमस्कार, सी24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। कोपरगाव मधील मतिमंद मूकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशी देण्याची मागणी, तहसीलवर नागरिकांचा मोर्चा। पाथर्डी पालिकेला स्वच्छता अभियान, केंद्र शासनाचं 1 कोटींचं पारितोषिक जाहीर। सांगली महापालिके सभेमध्ये अतिक्रमण काढण्यावर नगरसेवकांनी केला राडा, सभागृहामध्ये मांडला ठिय्या। आणि पुणे येथील शिर्डी पायी पालखीचं राहुरी शहरामध्ये जल्लोषात स्वागत। ओम आरोग्य कवच, मोफत रोगनिदान आणि अत्याधुनिक उपचार, एंजियोप्लास्टी, बायपास, डायलिसिस, प्रोटेस्ट, किडनी स्टोन, थायरॉइड, पुरुष ग्रंथी आणि मुतखडा शस्त्रक्रिया यासारख्या आणि इतर 150 आजारांवर उपचार। ओम हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटल मार्फत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 96 23 72 13 45 आणि 89 99 09 76 69। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। कोपरगाव शहरातील एका नराधमानं एका मतिमंद मूकबधीर तरुणीचं अपहरण करून तिच्यावरती अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे। याच्या निषेधार्थ आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी कोपरगाव तहसीलवरती नागरिकांनी मोर्चा काढला। यावेळी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय। कोपरगाव शहरातील रवींद्र उर्फ नव्वा सुखदेव मोरे या नराधमानं त्याच परिसरातील एका 20 वर्षाच्या मूकबधीर मतिमंद तरुणीचं अपहरण करून तिच्यावरती अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे। त्याच्या निषेधार्थ यामधील सर्व आरोपींना अटक करून या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी कोपरगाव तहसीलवरती हजारो नागरिकांनी मोर्चा काढलाय आणि प्रांताधिकारी ठाकरे यांना निवेदन देण्यात आलंय। आरोपीचं वकीलपत्र घेऊ नये अशी अपेक्षा आम्ही सर्वांनी कोपरगाववासी व्यक्त करत आहोत। आणि माझी सगळ्यांना विनंती आहे, नम्र विनंती आहे, विशेषतः मुस्लिम बांधव आहेत आपले, तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आम्ही आहोत। इथं काही तुमचीच एकटी नाही तर आमची सगळ्यांची ती लेक आहे, बहीण आहे। त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी याला साथ दिलेली आहे। या घटनेला आपल्याला सगळ्यांनी सोबत निषेध नोंदवलेला आहे, सगळ्यांनी एकत्र येऊन। माझी सर्वांना विनंती आहे की कुठेही याचा आता जास्ती धार्मिक वळण न देता एका माणुसकीच्या भावनेतून आपण प्रशासनाला थोडंसं एक काम करण्यासाठी संधी देऊया आणि हा मोर्चा आता आपण विसर्जित करूया। सगळ्यांनी सामोपचाराने एकत्र येऊन आपण नक्कीच या मुलीला न्याय देण्याचा प्रयत्न करू। या संदर्भात सकाळी SG विद्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली। शहरामधनं तहसील कार्यालय येथे प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन मोर्चा संपन्न झालाय। यावेळी सर्वपक्षीय सर्व धर्मीय नागरिक हजारोच्या संख्येनं कोपरगाव तहसील मैदान येथे जमले होते। या प्रसंगी संतप्त नागरिकांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे आणि या घटनेतील इतर आरोपींचा तपास करून अटक करण्याची मागणी केली आहे। मुस्लिम समाजाची मुलगी नसून मुलगी आपली मुलगी स्वतःची मुलगी असं मी मानणारा कार्यकर्ता। या अगोदर कोपरगाव शहरामधल्या झोपडपट्टीमधल्या 12 मुली मी दत्तक घेतलेल्या आहेत। या मुलीला तर पालक आहेत। या ठिकाणी मी जाहीरपणे सांगू इच्छितो, या दुर्दैवी मुलीला कुटुंबाला राग येणार नसेल तर चांगला अर्थ फक्त लावा। या दुर्दैवी मुलीला तिचे आई वडील घरचे आहेत, सगळे सांभाळायला तयार आहेत, तरी पण त्या मुलीला मी दत्तक घेतलं असं या ठिकाणी मी जाहीर करतो। या घटनेनं शहरामध्ये तणावपूर्ण शांतता पसरली आहे। आरोपीच्या विरुद्ध कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेतील रवींद्र उर्फ नव्वा सुखदेव मोरे या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे। एका मतिमंद मुलीवर जो काही पाशवी अत्याचार झाला, हा अत्याचार करणाऱ्या नराधमांच्या निषेधार्थ कोपरगाव शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी आज आपापले व्यवहार बंद ठेवून
मोर्चामध्ये सामील होऊन त्याचा निषेध केलेला आहे. मोठ्या प्रमाणावर कोपरगाव शहरातले नागरिक, सर्व पक्षीय, सर्व धर्मीय नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. त्या मुलीला सहानुभूती निश्चितपणे दिलेली आहे. या आरोपीबरोबरच त्याचे जे सहआरोपी आहेत त्यांना देखील अटक झाली पाहिजे अशी गावातल्या जनतेच्या वतीनं आणि व्यापाऱ्यांच्या वतीनं आमची विनंती आहे. अत्याचार करणारा एकटाच आहे की आणखी कोणी त्याच्यासोबत आहेत याचा सखोल तपास सुरू आहे. यावेळी नागरिकांना शांततेचं आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी सागर पाटील यांनी केलं आहे. शांततेचं हा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. आता माझी एकच नम्र विनंती आहे, सर्व पक्षाचे प्रतिनिधी इथं आहेत, बाहेर जी लोक आहेत त्यांना अतिशय शांतताबद्ध पद्धतीने आपण परत त्यांना घेऊन जायचं आहे. पोलीस प्रशासन 100% याच्यावर कारवाई करणार आहे. मॅडम सुद्धा सीएम साहेबांशी पालकमंत्र्यांशी बोललेले आहेत. त्यांनी सूचना आम्हाला कडक कारवाई संदर्भात सूचना दिलेल्या आहेत. माझे नम्रतेने परत एकदा सर्व नगरसेवक असतील, पक्षाचे पदाधिकारी असतील, सर्वांना नम्रतेची विनंती करतो की हा निवेदन आपण दिलेलं आहे आणि आज मोर्चा आपण निवेदन देऊन आता हा विसर्जित करूया. या प्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरामध्ये आणि तहसील भागामध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान कोपरगाव शहर बंद ठेवण्यात आलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे. योगी डोके, C24 तास, कोपरगाव. येवला तालुक्यातील 38 गाव ही पाणीपुरवठा योजना देशामधील सर्वोत्कृष्ट पाणीपुरवठा योजना ठरली आहे. सर्वेनुसार ही निवड करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशमध्ये ही योजना राबवण्यासाठी शासनानं 40 लोकांची एक समिती आयोजित केली आणि या योजनांची पाहणी करण्यासाठी पाठवली होती. या समितीनं संपूर्ण योजनेची पाहणी करून माहिती घेतली आहे. मागील आर्थिक वर्षामध्ये जागतिक बँकेनं संपूर्ण देशामध्ये सामूहिक पाणी पुरवठा योजनांचा सर्वे केला होता. त्यामध्ये भारतातील 3 योजना अग्रक्रमाने निवडण्यात आल्या होत्या. उत्कृष्ट नियोजन आणि नफ्यामध्ये असलेली येवला तालुक्यातील 38 गावं पाणीपुरवठा ही एकमेव योजना असल्यानं ही देशामधील सर्वोत्कृष्ट पाणीपुरवठा योजना ठरली आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातही अनेक गावं मिळून चालवल्या जाणाऱ्या अनेक पाणी योजना अस्तित्वात आहेत, परंतु सर्व योजना बंद असल्याचं उदाहरण पाहायला मिळतं. येवला तालुक्यातील 38 गाव पाणीपुरवठा योजना यशस्वी झाल्यानं आंध्र प्रदेशमधील योजना या धर्तीवरती राबवण्याचे तेथील प्रशासनानं ठरवलंय. त्यासाठी शासनानं 40 लोकांची एक समिती 38 गाव योजना पाहणी करण्यासाठी पाठवली होती. या समितीनं संपूर्ण योजनेची पाहणी करून माहिती जाणून घेतली आहे. या समितीमध्ये विशाखापट्टणम जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अप्पाराव, कृषी सभापती केदमोधर, जिल्हा परिषद सदस्य गंगा भवानी, जलसंधारण उपअभियंता सावित्री, शाखा अभियंता रामास्वामी आणि राज्यातील ठराविक सरपंच सहभागी झाले होते. या प्रसंगी 38 गाव पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष सचिन कळमकर, उपाध्यक्ष मोहन शेलार, संभाजी पवार, बाळासाहेब लोखंडे, प्रवीण गायकवाड, गटविकास अधिकारी सुनील आहिरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. वर्ल्ड बँकेने जो सर्वे केला त्यात आपली येवल्याची 38 गाव योजना ही भारतात 1 नंबरची योजना आहे आणि आपल्या धर्तीवर तेलंगणा राज्याने त्यांच्या योजना चालवण्याचा ठराव पारित केलेला आहे आणि मग आपली येवल्याची 38 गाव योजना कशी चालते, त्याचा मेंटेनन्स कसा केला जातो, ती योजना कशी सक्सेस झालेली आहे हे सर्व पाहण्यासाठी आज या ठिकाणी तेलंगणा राज्यातून एक टीम आलेली आहे आणि ते या ठिकाणी आपली योजना बघून अतिशय त्यांना समाधान झालेलं आहे आणि त्यांनी देखील याच धर्तीवर त्यांच्या योजना चालवण्याचा संकल्प केला. प्रशांत कलंके, C24 तास, येवला. धर्मवीर चंद्रशेखर बानखेले यांच्या 6व्या पुण्यस्मरणानिमित्त जुन्नर, आंबेगाव, खेड या तालुक्यामध्ये बजरंग दलाच्या वतीनं महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी 2147 जणांनी रक्तदान केलं आहे. धर्मवीर चंद्रशेखर बानखेले यांच्या 6व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यामध्ये बजरंग दलाच्या वतीनं महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी 2147 रक्तदात्यांनी रक्तदान केलं आहे. या महारक्तदान शिबिराचं हे 8वं वर्ष आहे. आंबेगाव तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय मंचर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अवसरी खुर्द, वाकेश्वर मंदिरपेठ, ग्रामीण रुग्णालय घोडेगाव, हनुमान मंदिर शिनोली, ओम हॉस्पिटल पारगाव, हुतात्मा बाबू गेणू स्मारक महाळुंगे पडवळ, कृषी उत्पन्न बाजार समिती राजगुरुनगर, गणेश मंदिर वाजगे, आळी नारायणगाव, चैतन्य विद्यालय ओतूर,
ग्रामीण रुग्णालय बेल्हे या ठिकाणी रक्तदान शिबिर पार पडलंय। यावेळी माऊली बोराडे, निलेश आंधळे, संतोष खामकर, रुपेश ढुमणे, गणेश लोखंडे, बाबाजी चासकर, गणेश गाडे, सागर काळे, उमेश कंधारे, अमोल रावत, हर्षल वाजगे इत्यादींनी महारक्तदान शिबिरासाठी परिश्रम घेतलेत। राजेंद्र बाळासाहेब आकले, स्वर्गीय चंद्रशेखर अण्णा बानखेले यांच्या 6व्या पुण्यतिथीनिमित्त घोडेगाव ग्रामीण रुग्णालय येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते। त्यात जवळजवळ घोडेगावातील 63 नागरिकांनी रक्तदान केले। यामध्ये ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर, शिक्षक वर्ग यांनी रक्तदानात सहभाग घेतला होता। धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखेले यांच्या 6व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त यावेळी 6वा पुण्यस्मरण दिन आहे। त्यानिमित्त याही ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने रक्तदान शिबिर आपण आयोजित केलेलं आहे। पूर्ण मंच आंबेगाव तालुक्यामध्ये 4 ठिकाणी आहे। आंबेगावमध्ये पेठ आहे, घोडेगाव आहे, अवसरी आहे, नंतर पारगाव आहे, म्हाळुंगे पडवळ आहे, तसेच नारायणगाव आहे, ओतूर आणि खेड तालुक्यामध्ये खेड आणि अशा 10 ठिकाणी यावेळेस रक्तदान शिबिर आपण आयोजित केलेलं आहे। गरजू आणि गोरगरीब जनतेसाठी धर्मवीर चंद्रशेखर अण्णांचं जे कार्य होतं त्याच कार्याला प्रेरित म्हणून आज हे रक्तदान शिबिर याही ठिकाणी आपण सालाबादप्रमाणे आयोजित केलेलं आहे। अतिशय चांगल्या पद्धतीने सकाळपासून रक्तदात्यांची या ठिकाणी संख्या आहे। आत्तापर्यंत जवळपास सगळीकडचा आम्ही अंदाज घेतला तर 1200 ते 1500 बॅग आत्तापर्यंत जमा झालेले आहेत। अजूनही चांगल्या पद्धतीने बॅग जमा होतील। आणि महत्त्वाचं म्हणजे वर्षातून आपण जे एक कार्ड बनवलेलं आहे त्या कार्डचा फायदा असा आहे की प्रत्येक रक्तदात्यास किंवा त्याच्या ब्लड रिलेटिव्ह वर्षभरात कधीही रक्ताची गरज लागली तर आपण गेटवेल ब्लड स्टोरेज असेल किंवा सिद्धी ब्लड स्टोरेज सेंटर असेल या ठिकाणी आपण मोफत त्यांना रक्त पुरवण्याची व्यवस्था केलेली आहे। मागच्या वेळेस 150 लोकांना आपण याचा फायदा करून दिला होता। याही वेळेस त्याची संख्या अजून वाढत जाईल आणि धर्मवीर चंद्रशेखर अण्णांना ही खरी श्रद्धांजली राहील। म्हणून सर्व आमचे बजरंग दलाचे कार्यकर्ते असतील, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते असतील, अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करतात आणि या ठिकाणी असे चांगल्या पद्धतीने ब्लड डोनेशन त्यांचं। वृत्तसंकलन विभाग, C24 तास, मंचर। भारतामध्ये प्रथमच रोबोच्या साहाय्याने संपूर्ण गुडघ्याचे सांधेरोपण शस्त्रक्रिया पुण्यामधील लोकमान्य रुग्णालयामध्ये करण्यात आली आहे। ही शस्त्रक्रिया करण्याचा अमेरिकेबाहेर जगामधील पहिला मान पुण्याला मिळाला आहे। भारतामध्ये प्रथमच पुण्यामधील लोकमान्य रुग्णालयामध्ये रोबोटिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संपूर्ण गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली आहे। यापूर्वी डॉक्टर नरेंद्र वैद्य यांनी मार्च 2017 मध्ये रोबोटिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने युनिकम्पार्टमेंटल आर्थिप्लास्टी ही भारतातील पहिली शस्त्रक्रिया लोकमान्य हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आहे। रोबोटिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पश्चिम महाराष्ट्रातील 400 पेक्षा अधिक डॉक्टरांनी पहिली अमेरिकेमधली स्कॉट ऑर्थोपेडिक सेंट्रलचे डॉक्टर विवेक नेजिन्हाल यांच्या उपस्थितीमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, अशी माहिती लोकमान्य रुग्णालय समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर नरेंद्र वैद्य यांनी पुण्यामध्ये होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। डॉक्टर नरेंद्र वैद्य, चीफ ऑर्थोपेडिक सर्जन आणि मेडिकल डायरेक्टर, लोकमान्य हॉस्पिटल पुणे। गुडघेदुखीने आपण बघितलं तर जवळजवळ 70% सिनियर सिटिझन्स हे अफेक्टेड असतात आणि आजपर्यंत याला जुन्या पद्धतीने टोटली रिप्लेसमेंट हा एकमेव सक्सेसफुल असा मार्ग होता। रोबोटिक्सच्या साहाय्याने आज कंप्लीट म्हणजे टोटल जॉईंट रिप्लेसमेंट लोकमान्य हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच झाली। ही भारतातलीच पहिली सर्जरी आहे आणि त्याच्याबरोबर आपण जर बघितलं तर अमेरिकेच्या बाहेर जगामध्ये झालेली ही पहिली रोबोटिक नी रिप्लेसमेंट आहे। याच्यामध्ये 3 फायदे सगळ्यात महत्त्वाचे आहेत। नंबर 1 म्हणजे पेशंटच्या या सर्जरीमध्ये 100% त्याच्यामध्ये ॲक्युरसी आणता येते आणि केवळ सर्जनच्या जजमेंटवर अवलंबून न राहता कम्प्युटर आपल्याला पूर्णपणे गाईड करतो आणि त्याच्यामध्ये 0.5 मिलीमीटर एवढी ॲक्युरसी आपल्याला आणता येते। नंबर 2 म्हणजे हा जास्त बोन कटिंग आपल्याला करायला लागत नाही, म्हणजे आम्ही यात बर्स वापरतो, म्हणजे जसं हाय स्पीड बर्स आहेत ते वापरलं जातं आणि फक्त जो डिसीज पोर्शन आहे त्याच्यातच रोबो जो आहे तो त्याच्यामध्ये ॲक्शन करत असतो। म्हणजे यात सेफ्टी फॅक्टर जो आहे तो 100% येऊन जातो। याच्यात जर नॉर्मल पार्टला जर बर टच झालं तर ते बर ऑपरेट होत नाही, अशा प्रकारे त्याचा फायदा आहे। आणि थर्ड थिंग म्हणजे लगेच रिहॅबिलिटेशन करता येतं। अगदी ओल्ड म्हणजे माझे काही पेशंट्स आहेत नी रिप्लेसमेंटचे, ते 90 वर्षाच्या वरचेही आहेत, काही पेशंट्स यंग असतात। जर खूप जास्त प्रमाणावर आर्थरायटिस असेल, संधिवात असेल, झीज असेल
तर त्याच्यामध्ये आपल्याला रोबोटिकच्या साहाय्याने यामध्ये पेशंटची ट्रीटमेंट करता येऊ शकते. ह्याच्यात रोबोटिक पार्शल नी जे आपण म्हणतो म्हणजे एक भागच चेंज करणे गुडघ्याचा जो खराब झालेला आहे, यात सगळे लिगामेंट्स वाचवता येतात आणि हा केवळ 1 दिवसच ॲडमिट पेशंटला व्हायला लागतं. पेशंट दुसऱ्या दिवशी लगेच चालू शकतात आणि लगेच घरी जाऊ शकतात. घरी जाताना जिना चढणं उतरणं, त्याच्यानंतर टॉयलेटला जाणं, या सगळ्या गोष्टी करता येतात. ह्याच्यातली सगळ्यात चांगली गोष्ट पार्शल नी रोबोटिकची जी आहे त्याच्यामध्ये ही आहे की यामध्ये पेशंट मांडी घालणं, खाली बसणं हे सहज करू शकतो आणि पेशंटला बाकीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत लाईक सायकलिंग आहे, स्विमिंग आहे, ट्रेकिंग आहे, या सहज करतायत. त्यामुळं रिलेटिव्हली ॲक्टिव्ह एज जे 40-45चे लोक आहेत, 50 वर्षाचे आहेत की ज्यांना अजून काम करायचं आहे, आपलं बोन त्यांचं जे आहे ते झिजलेलं आहे पण बाकी त्यांची करिअर चालू आहे, यात हे अत्यंत उपयुक्त असतं. रोबोटिक टोटलनी जर केलं तर त्याच्यामध्ये पेशंट लगेचच दुसऱ्या दिवशी चालवता येतो आणि 2 ते 3 दिवसात आपल्याला पेशंटला घरी पाठवता येतं. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की ॲक्युरसी वाढल्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की प्रोस्थेसिस की किंवा नवीन जो आर्टिफिशियल नी जॉईंट आहे याची जी टिकाऊपणा जो आहे हा प्रचंड वाढतो. कारण 1 डिग्री जरी त्याच्यामध्ये व्हेरिएशन झालं तर त्या टिकाऊपणावर फरक होत असतो आणि त्यामुळं कम्प्युटराइज रोबोटिक सर्जरी जे आहे त्यांनी ॲक्युरसी आल्यामुळं आपल्याला डेफिनेटली याच्यात लॉंग टर्म फरक पडणार आहे. यावेळी स्कॉट आर्थोपेडिक सेंट्रलचे डॉक्टर विवेक नेजिन्याल, डॉक्टर मिताली वैद्य उपस्थित होते. या प्रसंगी डॉक्टर नरेंद्र वैद्य म्हणाले की आधुनिक तंत्रज्ञानामुळे शल्य विशारदला शस्त्रक्रियेमध्ये अचूकता साधता येते आणि गुडघ्याची नैसर्गिक संरचना टिकवून ठेवता येते. 100पेक्षा जास्त यशस्वी युनिकम्पार्टमेंटल शस्त्रक्रिया केल्यानंतर आता रोबोटिक तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं संपूर्ण गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याचा आम्हाला अभिमान वाटतो. अधिक प्रमाणामध्ये संधिवातग्रस्त असणाऱ्या रुग्णांना या शस्त्रक्रियेमुळे मदत मिळू शकते. मौलूद मले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. पाथर्डी पालिकेला स्वच्छता अभियानाचं केंद्र शासनाचं 1 कोटी रुपयांचं पारितोषिक जाहीर झालंय. त्यानिमित्त कामगार संघटना आणि पालिका प्रशासनाच्या वतीनं आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा पालिका सभागृहामध्ये संपन्न झालाय. अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी आणि सुजाण नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नानं शहराचा सर्वांगीण विकास जलद गतीनं होतो. स्वच्छता आणि विकास लोक चळवळ व्हावी यासाठी सर्वांना बरोबर घेऊन कामे करू, अशी माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी डॉक्टर वसुधा कुर्णावळ यांनी दिली आहे. स्वच्छता अभियानाचे केंद्र शासनाचं 1 कोटी रुपयांचे पारितोषिक पाथर्डी पालिकेला जाहीर झालं. त्यानिमित्तानं कामगार संघटना आणि पालिका प्रशासनाच्या वतीनं आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा पालिका सभागृहामध्ये संपन्न झालाय. त्यावेळी त्या बोलत होत्या. कारण सकाळपासून रात्रीपर्यंत सर्वांनी एका हाकेला ओ देऊन काम केलेलं आहे. त्यामुळे आज हे श्रेय मिळतंय आपल्याला. हे श्रेय माझं नाही, हे श्रेय आपल्या सगळ्यांचा आणि हे श्रेय सगळ्या पाथर्डीकरांचा, त्रास दिलेल्या सुद्धा आणि न दिलेल्या सुद्धा. कारण त्रास किती झाला, काय झाला हा जगजाहीर आहे, पण तो त्रास जर मनामध्ये ठेवून मी आजपर्यंत राहिली असते तर आज आपल्याला हे यश मिळालं नसतं. त्यामुळे सगळ्यांची आभारी आहे. आज मला खूप शब्द अपुरे पडतील सगळ्यांचे आभार मानायला की याच्यामध्ये तुम्ही लोक शिकलेले कमी आहात, पण आज तुम्ही माझ्यापेक्षा मोठं काम केले. स्वच्छतेचा प्रश्न हा सगळीकडे सगळ्यात मोठा असतो. कोणीही 100% आपण खरे उतरू शकत नाही, पण तुम्ही तुमचे 100% प्रयत्न केलेले आहेत, हेच माझ्यासाठी खूप छान आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार उमेश मोरगावकर, माजी नगरसेवक चांद मनियार, आरोग्य विभागाचे कर्मचारी शिवाजी पवार, कुरेश पठाण, जावेद शेख, आशा गोरखे, विलास जाधव आणि संघटना ठेकेदार मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अविनाश मंत्री होते. यावेळी पत्रकार अविनाश मंत्री उमेश मोरगावकर यांनी उपस्थांना मार्गदर्शन केले. हा जो पुरस्कार मिळालेला आहे खूप वर्षानंतर असा पालिकेला इतका मोठा पुरस्कार मिळाला आहे.
गेल्या 10-12 वर्षात असा पुरस्कार मिळाला मला तरी आठवत नाही. आपण असं म्हणतो ज्या वेळेवर रामाने झेंडा फडकवला तर त्या झेंड्याला जी काठी असते ती देण्याचं काम लक्ष्मणाने केलं. आज जरी पालिकेचे बक्षीस मिळालं म्हणून पदाधिकारी अधिकारी श्रेय घेत असेल तर खरंच रे तुमच्या सर्व लक्ष्मणांचं असं मी मानतो. ही जी तुम्ही जी गुणवानी पथकाच्या हिशोबाने मॅडमशी संवाद होत होता, पडद्याआड आणि घडामोडी घडल्या, पाथरीला बक्षीस मिळणार नाही असं 100% जर म्हणत होते. पण खरं ते तुमचं सर्वांचं यश आहे. आता ढवळेंनी किंवा मॅडमनी जे वेदना म्हणून दाखवल्या ते आम्हालाही माहीत आहे. बरेच जण सकाळी गेले की तुमचं दगडफेक करत होते, दिवसाही किंवा धक्के मारून जात होते. पण अशा प्रतिकूल परिस्थितीही दिवस आणि रात्र एक करत आपण जे यश मिळवलं ते खरंच कौतुकास्पद आहे. इथं आल्यानंतर कळालं की उमेशराव एक कॅन्सरग्रस्त पेशंट म्हणजे उपचार चालू आहे, त्यांच्यावर उपचार घेतले, त्या बाईसुद्धा महिलासुद्धा या मोहिमेमध्ये सहभाग घेऊन जर काम करीत असेल तर मला वाटतं आपल्या सगळ्या पाथर्डीकरांचं हे भाग्य आहे की स्वतःच्या जीवावर उदार होऊन ती बाई आपल्या गावची स्वच्छता करते. पगार तर कोणाला मिळतो, मलाही मिळतो, यांना मिळतो, मॅडमला मिळतो, तुम्हाला मिळतो, परंतु लोकभावनेतून तुम्ही जे काम करता ही खरी ईश्वराची सेवा आहे. ही सेवा तुमच्या रुजू झालेली आहे. आता मॅडमचं भाषण चालू असतं, उमेदीचं भाषण चालू असताना आमच्या 1-2 माता भगिनींना रडू येत होतं. हे रडू त्यांच्या कार्यसाफलतेचं होतं. ते काही असहाय्यतेचं रडू नव्हतं की आम्ही महिला आहोत किंवा आम्ही कुठे म्हणून रडतोय. तर आज आपली दखल इतक्या चांगल्या पद्धतीने घेतली गेली याचे ते आनंद असून त्यांच्या डोळ्यात आहे. आणि खरं म्हणजे मॅडम ही पालिका स्थापन झाल्यापासून आम्ही पत्रकार आहोत. अशा पद्धतीचा कौतुक सोहळा यापूर्वी कधी झाला नव्हता. डॉक्टर वसुधा कुर्णावळ यावेळी म्हणाल्या की पाथर्डी शहरातील नागरिकांचे विविध उपक्रमांना उत्तम सहकार्य लाभतं. मोहीम यशस्वी होण्यामागे जसे सर्व कामगारांचे योगदान महत्त्वाचे आहे, तसेच अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व समित्यांचे सभापती, नगरसेवक, माध्यमांचे प्रतिनिधी, सर्व शिक्षण संस्था अशांचं सहकार्य लाभलंय. कामगार हिताच्या दृष्टीनं पालिका प्रशासन अधिक लक्ष देईल. पुरस्कार मोठ्या स्वरूपात मिळण्याची पालिकेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथ गर्जे यांनी केले, तर सूत्रसंचालन अशोक डोमकाळे यांनी केले आणि आभार आयुब सय्यद यांनी मानलेत. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मागासवर्गीय सेलच्या तालुकाध्यक्षपदी बाळासाहेब साबळे सर यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अकोल्यामधील आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते, अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले बाळासाहेब विठ्ठल साबळे यांची अकोले तालुक्याचे माजी मंत्री मधुकररावजी पिचड साहेब तसेच तालुक्याचे विद्यमान आमदार वैभवराव पिचड यांनी साबळे सरांच्या कार्याची दखल घेतली आहे आणि त्यांच्या कामांची पावती म्हणून अकोला तालुका राष्ट्रवादी पार्टी मागासवर्गीय सेल तालुका अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब साबळे सरांचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. यावेळी बामसेप संघटनेचे तालुका उपाध्यक्ष माननीय रावसाहेब वाघमारे सर, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष RPI सुरेशराव देठे साहेब, मानवाधिकार अकोले तालुक्याचे जनसंपर्क अधिकारी रामनाथजी पवार, RPI तालुका अध्यक्ष शांताराम संगारे, प्रकाश पराड, पांडुरंग पथवे, राजू देठे, PS भालेराव, राजेंद्र गवांदे, राजेंद्र शिंदे, प्रवीण देठे आदींनी साबळे सरांचा सन्मान करून त्यांना शुभेच्छा दिल्यात. अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मागासवर्गीय सेल तालुका अध्यक्षपदी या अकोले तालुक्याचे सर्व भाग्यविधाते आदरणीय मधुकररावजी पिचड साहेब, त्याचप्रमाणे या तालुक्याचं एक लाडकं नेतृत्व, एक तरुण तडफदार नेतृत्व या तालुक्याचे विद्यमान आमदार वैभवराव पिचड साहेब यांनी जो माझ्यावरती तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी टाकून जो विश्वास माझ्यावरती दिला, नक्कीच मी या विश्वासात पात्र होईन आणि माझ्या प्रामाणिकपणावरती इथून मागे जे केलेलं कार्य आहे, माझ्या जीवनातील जे सामाजिक बांधिलकी असलेलं सर्व कार्य मी करत राहिलो, प्रामाणिकपणे करत राहिलो. या कार्याची पावती म्हणून आज आदरणीय पिचड साहेबांनी, आदरणीय वैभव भाऊंनी जी माझ्यावरती जबाबदारी दिली, नक्कीच ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पेलवण्याचा प्रयत्न करेन. तालुक्यातील सर्व गोरगरीब जनता, मागासवर्गीय नव्हेच तर इतरतः सर्व समाजातील घटकांपर्यंत
मी पोहोचण्याचा प्रयत्न करेन आणि त्या सर्व कुटुंबांच्या आर्थिक विकास, सामाजिक विकास, शैक्षणिक विकास कसा होईल या विकासाकडे मी माझ्या सर्व सहकाऱ्यांसोबत, सर्व समाजातील घटक बांधवांसोबत मी प्रामाणिकपणे हे काम करण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच इथून पुढे देखील या मागासवर्गीय सेलच्या माध्यमातून एक वेगळं संघटन बनवण्याचा मी या ठिकाणी आदरणीय भाऊंच्या नेतृत्वामध्ये एक वेगळं असं नेटवर्क मी तयार करण्याचा प्रयत्न करेन आणि त्या माध्यमातून गोरगरीब जनतेची कशी सेवा करता येईल, आदरणीय साहेबांच्या विश्वासात कसं पात्र होईल, या अनुषंगाने मी काम करण्याचा प्रयत्न करतोय. सचिन खरात, C24 तास, अकोले. संपूर्ण महाराष्ट्रातील वारकऱ्यांचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा कारभार पाहणाऱ्या मंदिर समितीची शासनानं स्थापना केली आहे. या समितीचे सदस्यत्व भूषवण्याचा मान श्री क्षेत्र देवगड महंत भास्करगिरी महाराज यांना मिळालाय. त्यामुळे जिल्ह्यामध्ये अनेक भक्तांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केलाय. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवरती सदस्य म्हणून नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड संस्थानचे गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानं शासनाचे प्रधान सचिव आणि विधी परामर्शी NJ जमादार यांच्या सहीनुसार हे नियुक्तीपत्र घोषित करण्यात आले. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवरती डॉक्टर अतुल सुरेश भोसले हे अध्यक्ष असून आमदार रामचंद्र शिवाजी कदम, श्रीमती शकुंतला विजयकुमार नाडगिरे, दिनेश कुमार सदाशिव कदम, सचिन नागनाथ अघटराव, गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज, गहिनीनाथ औसेकर, संभाजी हिरालाल शिंदे अध्यक्ष पंढरपूर नगरपालिका हे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. भास्करगिरी महाराज यांची विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा कारभार पाहणाऱ्या समितीच्या विश्वस्तपदी नियुक्ती झाल्याबद्दल औरंगाबाद, अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक भक्तांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केलाय. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी अध्यक्ष निवड जाहीर करण्यापूर्वी भास्करगिरी महाराज यांच्याकडे अध्यक्षपद स्वीकारण्याबाबत विचारणा केली होती. मात्र भास्करगिरी महाराज यांनी नम्रपणे हे पद नाकारल्याचं भाविकांमधनं समजतंय. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा. हिमालया बेबी केअर यांचा माझी आणि बाळाची काळजी हा नवीन उपक्रम पुण्यामध्ये राबवण्यात आलाय. यामध्ये आईच्या आणि बाळाच्या आरोग्यविषयी बाबी, बाळाच्या जन्माच्या अगोदर आर्थिक नियोजन आणि महत्त्व समजावून सांगण्यात आलंय. हिमालया बेबी केअर या आघाडीच्या वनौषधी बेबी केअर ब्रँडनं पुण्यामध्ये बाळाचे आगमन आणि खर्चाचं नियोजन हा कार्यक्रम आयोजित केला होता. हा माझी आणि बाळाची काळजी या कार्यक्रमाअंतर्गत सुरू करण्यात आलेला नवीन उपक्रम आहे की ज्यामध्ये आईच्या आणि बाळाच्या देखभालीमधील आरोग्यविषयक बाबी लक्षात घेऊन बाळाच्या जन्माआधी आर्थिक बाबींचं नियोजन करण्याची गरज आणि महत्त्व समजावून सांगितलं जातं. यावेळी अर्थतज्ञ श्री सचिन बन्सल, शहरातील आघाडीचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुप्रिया गुगळे आणि डॉक्टर अनिल गुगळे यांनी प्रसूतीपूर्वीचं आर्थिक नियोजन, नव्या बाळाच्या आगमनापूर्वी आर्थिक तयारी, आरोग्य विमा, रुग्णालयाचा खर्च, नवीन बाळांचं लसीकरण आणि प्रसूती संबंधित आरोग्य सेवेच्या विविध पैलूंविषयी माहिती दिली आहे. ॲक्च्युली प्रेग्नन्सी ही अशी गोष्ट आहे की जे हल्ली कसं झालं आहे, सगळे लोक कॉशियस असतात की आपलं बाळ, कारण खूप मुलं नको आहेत, प्रत्येकाला 1 किंवा 2च मुलं हवं आहे, त्यामुळे मग त्याचा सगळा फोकस त्यांच्याकडे असतो. सो दे वॉन्ट देअर चाइल्ड टू बी हेल्दी फिजिकली, मेंटली ऑल्सो, बट इमोशनल हेल्थ इज ऑल्सो इम्पॉर्टंट. ॲज वी से दॅट द सोशल हेल्थ इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो या सगळ्या अँगलनी जेव्हा आई विचार करते आणि त्या बाळाशी ती कनेक्ट होते, तेव्हा तो प्रेग्नन्सी एक सुंदर प्रवास होतो. आपण डॉक्टरांकडे जातो, आयर्न, कॅल्शियम, प्रोटीन, विटॅमिन्स घेतो, पण त्याखेरीज पण काहीतरी आहे जे त्या बाळासाठी गरजेचं आहे. मग ती खाताना काय करते, दिवसभराचं तिचं रुटीन कसं आहे, कारण खूप वेगवेगळ्या प्रकारचे ताणामधनं त्या स्त्रिया जात असतात. हल्ली न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये राहतो, त्याच्यामुळे खूप सारं गायडन्स आहे जे पूर्वीच्या काळी वडीलधाऱ्यांकडनं मिळायचं, ते हल्ली मिळत नाही. सो या सगळ्या गोष्टी जेव्हा तिला प्रेग्नन्सीशी आपण अवगत करतो की हा एक आजार नाही आहे, हा एन्जॉय करायचा एक अनुभव आहे, एक सुंदर क्रिएशन तुमच्याकडनं होतं, सो यू शुड लव्ह दॅट थिंग. सो जेव्हा हे तिच्यापर्यंत पोचतं तेव्हा ती एन्जॉय करायला लागते. नाही तर मग ती प्रत्येक गोष्टीमध्ये सोनोग्राफीला जाताना टेन्शन असतं,
ब्लड रिपोर्ट्स करताना टेन्शन येतं. दिस इज नॉट द वे यू शुड ट्रीट प्रेग्नन्सी. इट्स अ एन्जॉयबल एक्सपिरियन्स. दिस इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. नाही मॅडम, तुम्ही एक आता लेक्चरमध्ये म्हटलं का जी गर्भवती असताना महिला जी विचार करते किंवा जे जेवताना ती आवड हो, एक्झॅक्टली. विचार करायचं तेच बाळावर. किंवा बाळामध्ये एक्झॅक्टली. कारण कसं आहे, तुम्ही जे अन्न खाताय त्यातनं बाळाला न्यूट्रिशन मिळतं आहे, पण ते अन्न कुठल्या विचारांमध्ये खाताय, कशा पद्धतीने बनवताय, हे पण महत्त्वाचं आहे. कारण जर तुम्ही खाताना विचार करता की नाही यातनं काही मला त्रास होईल का, किंवा हे योग्य आहे का, अयोग्य आहे का, तो कुठला थॉट आहे, तो निगेटिव्ह थॉट आहे. ती एनर्जी कुठली आहे, ती निगेटिव्ह एनर्जी. मग ती तुमच्या बाळासाठी योग्य नाही आहे. तुम्ही जे काही खा, प्रेमाने खा, आनंदाने खा. आणि घरचे पण असतात की खात नाही कंटिन्युअस तो प्रेशर असतं. आणि ॲक्च्युली ती त्यावेळी इतक्या हार्मोनल चेंजेसमधनं जात असते, सो तिला नॉशिया असतो, वॉमिटिंग आहे. पण त्यावेळी समजून घेऊन जेव्हा तिला कळतं की यातलं प्रत्येक गोष्ट माझ्या बाळासाठी महत्त्वाची, मी जर ती निगेटिव्हली खाल्ली तर ती माझ्या बाळाला त्या पद्धतीने न्यूट्रिशन नाही देणार. कारण आज एवढ्या आयर्न कॅल्शियमच्या गोळ्या खातो, पण बायका कंप्लेंट करतात हिमोग्लोबिनच वाढत नाही, कॅल्शियमच चांगलं नाही. का असं होतं? किंवा नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळी तेवढी स्ट्रेंथ राहत नाही. का असं होतं? याच्यामागे कुठेतरी तुमचा भाव महत्त्वाचा आहे ना, सो तो लक्ष देणं. आता जे आपण कार्यक्रम घेतलं ते हिमालय ड्रग कंपनीसाठी होतं, ज्याच्यामध्ये आपण प्लॅनिंग या फायनान्सेस हा विषय घेतला होता. त्याच्यामध्ये जे आता नवीन ज्यांचे लग्न झाले आहेत किंवा ज्यांना आता नवीन लहान बाळं झाली आहेत त्यांच्यासाठी काय आपण प्लॅनिंग करू शकतो, त्यांच्यासाठी काय काय ऑप्शन्स आहेत आणि त्यांना पुढं आपल्या आयुष्यामध्ये काय सेविंग इन्व्हेस्टमेंट कशी करायची त्याच्याबद्दल आम्ही थोडक्यात सांगितलं त्यांना. आम्ही जे सांगितलं त्याच्यामध्ये मुख्यतः आम्ही सांगितलं की एक बजेट आपल्याला तयार करायला पाहिजे आणि बजेटप्रमाणे आपण ते काय खर्च करतो आहे, काय सेविंग करतो आहे त्याचा हिशोब ठेवायला पाहिजे. आपण जे एकमेकांशी त्याबद्दल नेहमी बोलत राहायला पाहिजे आणि मुख्यतः म्हणजे त्याच्यामध्ये आपल्यामध्ये एकमेकांमध्ये ट्रस्ट राहायला पाहिजे आणि जे खर्च करतो त्याचा हिशोब असं द्यायला पाहिजे असंच नाही आहे. पण जर आपल्याला खर्चामध्ये कंट्रोल करता आलं असतं हजबंड वाईफमध्ये तर आणि त्याच्यामधून जे सेविंग होते ते इन्व्हेस्टमेंट केली तर पुढं आपल्या भविष्यासाठी, आपल्या बाळाच्या भविष्यासाठी ते चांगलं असेल असं मी सांगितलं त्यांनी. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त. ओम आरोग्य कवच, मोफत रोगनिदान आणि अत्याधुनिक उपचार. एंजियोप्लास्टी, बायपास, डायलिसिस, प्रोटेस्ट, किडनी स्टोन, थायरॉइड, पुरुष ग्रंथी आणि मुतखडा शस्त्रक्रिया यासारख्या आणि इतर 150 आजारांवर उपचार. ओम हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटल मार्फत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 96 23 72 13 45 आणि 89 99 09 76 69. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. सांगली महापालिका सभेमध्ये अतिक्रमण काढण्यावरनं नगरसेवकांनी जोरदार राडा केलाय. यावेळी महापालिका सभेमध्ये एकच गोंधळ उडाला. नगरसेवकांनी सभागृहामध्ये ठिय्या मांडून प्रशासनाचा निषेध व्यक्त केलाय. सांगलीच्या 50 फुटी रोडवरती लतीफ पठाण कॉलनीमधील अतिक्रमण हटवण्याची मागणी करत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महासभेमध्ये ठिय्या मारला. वारंवार मागणी करून अतिक्रमण हटवलं जात नव्हतं, त्यामुळे नगरसेवक आक्रमक झाले. यावेळी सांगली महापालिका सभेमध्ये नगरसेवकांनी पीठासीनसमोर ठिय्या मारत प्रशासनाच्या विरोधात महासभेमध्येच घोषणाबाजी केली आहे. यावेळी आयुक्त आणि महापौरांना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जाब विचारत अतिक्रमण हटवण्याची जोरदार मागणी केली. त्यामुळे सांगली महापालिकेच्या सभेमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. सभा सुरू असताना आम्ही आमच्या वार्ड क्रमांक 33 मधील लतीफ पठाण कॉलनीचा विषय बरेच दिवस झाले, गेली 1.5 वर्ष पेंडिंगमध्ये होता आणि बरेच वेळा आम्ही त्याचा पाठपुरावा करूनही अधिकारी त्याच्यावर लक्ष केंद्रित केलेले नाही आणि आयुक्त साहेबांनी पण लक्ष घातलेले नाही, महापौर साहेबांनी पण लक्ष घातलेले नाही.
बरेच वेळेला आम्ही करू असा विषय आणि याच्यात राजकीय स्टँड निर्माण करण्याची प्रोसेस दिसून येते. बरेच वेळेला कामाची अडवणूक होत जाते. प्रत्येक वेळेला रस्ता चालू असताना काम थांबवलं गेलं लतीफ पठाण कॉलनीतलं. आता गेली 1.5 वर्ष झालं काम बंद आहे ते आणि अतिक्रमणाचा विषय काढला असता अधिकारी टोलवाटोलवी करत असतात नेहमीप्रमाणेच आणि आज आम्ही महासभा सुरू असताना ह्या विषयावर धोरणात्मक निर्णय व्हावे यासाठी आम्ही आंदोलन आमचे सर्व राष्ट्रवादीचे नगरसेवक यांनी सगळ्यांनी मिळून ठिय्या मांडला. तरीही आयुक्त साहेब महापौर साहेब यांनी असं मनात समाधानकारक असं उत्तर आम्हाला मिळालेलं नाही. तरीही आम्ही आजचा दिवस बघणार नाही तर योग्य ती कारवाई करून आम्ही सर्वजण राष्ट्रवादीचे नगरसेवकांना सगळ्यांना एकत्रित करून आम्ही योग्य ती कारवाई करू ह्या विषयावर आणि आयुक्त साहेबांनी महापौर साहेबांनी ह्याच्यात लक्ष घालावं आणि कुठलाही राजकीय स्टँड होऊ नये अशी आम्ही अपेक्षा करतोय. गेली आता 1.5 वर्ष आम्ही आता आम्हाला जाणवते की ह्या गोष्टीमध्ये आमच्या वार्डामध्ये राजकीय स्टँड व्हायला लागला आहे. ह्याची परिपूर्ण आम्हाला जाणीव आहे. खरं हे चुकीचं आहे. हे सदस्यांना म्हणजे नगरसेवकांना अडचणीत आणण्याचं काम सुरू आहे. त्यामुळं असा राजकीय स्टंट करू नये. जर असा राजकीय स्टंट जर यांचा सुरू असेल तर आम्हाला ह्याच्यामध्ये लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी लागेल. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. पाबळ येथील शाळा महाविद्यालयाजवळ रोड रोमिओगिरी करणाऱ्या टार्गेट मुलांवरती वचक बसावा यासाठी पोलिसांनी ठोस पावलं उचलली आहेत. या भागामध्ये प्राथमिक तपासणी करण्यात आली आहे. तसेच या टार्गेट मुलांना योग्य तो समज देऊन सोडून देण्यात आलाय. पाबळ येथील बसस्थानक शेजारील भैरवनाथ विद्यालय आणि पद्ममणी जैन महाविद्यालयाजवळ पाबळ पोलिसांच्या वतीनं प्राथमिक तपासणी करण्यात आली आहे. रोड रोमिओ आणि मुलींची छेड काढणाऱ्या रोमिओंवरती ठोस पावलं उचलण्यात आली आहेत. यावेळी संबंधित परिसरातील दुचाकीस्वार, बुलेटस्वार, विद्यालयीन तरुणांसह इतर दुचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. या प्रसंगी चुकीच्या पद्धतीनं वाहनं चालवणं, कागदपत्रे तपासणी, कर्कश आवाजामध्ये हॉर्न वाजवणं, कट मारून वाहने चालवणं इत्यादी प्रकार करणाऱ्या तरुणांना योग्य तो समज देऊन सोडण्यात आलाय. शिक्रापूर पोलीस स्टेशन अंतर्गत पाबळ पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी प्रल्हाद सातपुते यांनी ही कारवाई केली आहे. यावेळी प्राथमिक समज देण्यात आलाय. मात्र याप्रमाणे अधूनमधून ही कारवाई सहकारी पोलीस टीम ठराविक कालावधीनंतर नियमित करणार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सुनील पिंगळे, C24 तास, पाबळ. राहुरी शहरातील ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांची 4 जुलै रोजी बालदिंडी काढण्यात आली होती. ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषामध्ये निघालेल्या या शिस्तबद्ध बालदिंडीचं सर्वांनी कौतुक केलं. मनोज साळवे सह सतीश कुलसौंदर, C24 तास, राहुरी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. ओम आरोग्य कवच, मोफत रोगनिदान आणि अत्याधुनिक उपचार. एंजिओप्लास्टी, बायपास, डायलिसिस, प्रोटेस्ट, किडनी स्टोन, थायरॉइड, पुरुष ग्रंथी आणि मुतखडा शस्त्रक्रिया यासारख्या आणि इतर 150 आजारांवर उपचार. ओम हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटल मार्फत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 96 23 72 13 45 आणि 89 99 09 76 69. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी.
पुण्यामधनं निघालेल्या साई पालखीचं 5 जुलै रोजी सकाळी राहुरी शहरामध्ये आगमन झालं। यावेळी शहरातील कोरडे परिवाराच्या वतीनं साई पालखीचं भव्य स्वागत करण्यात आलंय। या प्रसंगी पंढरी मंगल कार्यालयामध्ये साई भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सबका मालिक एक असा संदेश देणाऱ्या साईबाबांची महती ही जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पसरली आहे। साईबाबांवरती अनेक भक्तांची अतोनात श्रद्धा आहे। प्रत्येक भक्त हा आपापल्या परीनं श्रद्धा ठेवून साईबाबांच्या भक्तीमध्ये लीन होतो। त्यानुसार पुणे येथील शिर्डी पायी पालखी सोहळा ट्रस्टचे अध्यक्ष शामराव वीर, गुरुप्रसाद पगडे, राजाभाऊ धायर, महावीर क्षीरसागर, संजय खटोरे, मंदार शहाणे, रमेश भोसले, विजय मेथे, किरण कदम, देविदास फडतरे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 29 वर्षांपासून या पायी पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं। सदर पायी पालखीचे राहुरी येथील कोरडे कुटुंबियांनी 5 जुलै रोजी स्वागत केलंय। सकाळी 11 वाजता श्रीरामपूर येथील विश्वनाथ ओझा यांचा साई भजनांचा कार्यक्रम पंढरी मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आला होता। यावेळी सुरेश वाबळे, सुरेश निमसे, शिरूभाऊ सहदेव आणि शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। सदर साई पालखीचे ठिकठिकाणी भव्य स्वागत होत आहे। रोज 20 ते 25 किलोमीटर पायी प्रवास करून रविवारी 9 जुलै रोजी गुरुपौर्णिमेला शिर्डी येथे साई समाधीचं दर्शन घेऊन साई पालखीचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे। 2 ते 2,500 भक्तांची पायी वारीमध्ये सहभागी साई भक्त झालेले असतात। त्यांच्या निवासासाठी आम्ही ते तिकडे तंबूची व्यवस्था किंवा मग साधारण 10,000 फुटाचे मोठाले मंडप, वॉटरप्रूफ मंडप, जिथे करून पावसाचा त्रास होऊ नये अशा प्रकारचे मंडप आणि काही शाळांमध्ये व्यवस्था करत असतो। पाऊस किती जरी मोठा आला तरी भक्ताची झोपण्याची गैरसोय होऊ नये अशा पद्धतीची आमची व्यवस्था असते। आणि नंतर पालखी पुढे मार्गस्थ झाल्यावर मागे राहिलेला काही मंडपातील किंवा शाळांमधील केर कचरा असेल तो सर्व साफसूफ करूनच आम्ही जबाबदारी पूर्ण करून पालखी पुढे मार्गस्थ करतो। साईबाबा पालखी सोहळा समितीमध्ये श्याम हरिबाबू अध्यक्ष, बाबांच्या कृपेने 28 वर्ष पूर्व 69 वर्ष पदार्पण करावं। हा आमचा पायी पालखी सोहळा हा गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीला जात असतो। त्या माध्यमातून आम्ही पालखी सोहळ्यामध्ये पायीवारीमध्ये व्यसनमुक्ती स्वच्छता अभियान वृक्षारोपण करत असतो। व्यसनमुक्तीमध्ये बाबांना एका आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त काही गोरक्षण द्यायची असते, तर आम्ही भक्तांना विनंती करतो की व्यसनमुक्त व्हा। तिथे कोणाला काय बाकीचे काय व्यसन असतील, तंबाखू, सिगरेट, अन्य काय व्यसन असतील, तुम्ही 10 दिवस नामस्मरण करून बाबांच्या चरणी व्यसनमुक्ती होण्यासाठी बाबांच्या चरणी हे अर्पण करा किंवा बाबांनी दक्षिणा मिळेल। तसेच स्वच्छता अभियानमध्ये आम्ही प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक ठिकाणी रोपटे लावण्याची कामं करून तिथं स्थानिक लोकांना सांगतो पाणी पुरवून ती वाढवून समाजाकरता व प्रदूषण रहित होण्याकरता सहकार्य करा। व स्वच्छतेमध्ये आमचे विश्वस्त भोसले असतील, सरडे साहेब असतील, आमच्याबरोबर 3 मोबाईल टायले व्हॅन आहेत, 6 टँकर आहेत। व जेव्हा प्रत्येक गावामध्ये मागे जाऊन जी घाण होत असेल त्या माध्यमातून संपूर्ण व्यवस्था होत असते। व्यवस्था बाबतीत सांगायचं म्हणजे सरडे साहेब सांगतो बोला। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर मानल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र भगवानगड येथे राज्याच्या विविध भागांमधून आलेल्या सुमारे 3 लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतलाय। भाजरवाडी ग्रामस्थांच्या पुढाकारामध्ये भाविकांना प्रसादाचं वाटप रात्री उशिरापर्यंत करण्यात आलंय। यावर्षी दुपटीनं गर्दी वाढल्याचं स्थानिकांनी सांगितलंय। श्री क्षेत्र भगवानगडावरती तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, गडाचे महंत वैकुंठवासी भगवान बाबा यांच्या उपस्थितीमध्ये पांडुरंगाच्या मूर्तीची स्थापना झाली। हे एकमेव स्थान आहे की जिथं रुक्मिणीची मूर्ती नाहीये। पांडुरंगाच्या मूर्तीजवळ पादुका स्वरूपामध्ये त्यांचं स्थान आहे, अशी रचना भगवान बाबांनीच केली होती।
धौम्य ऋषीची समाधी, वैकुंठवासी भगवान बाबांची गादी यासह समाधी दर्शनासाठी लांबपर्यंत सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. संपूर्ण परिसर पुंडलिक वरदाच्या गजरासह भगवान बाबाच्या गजरानं दुमदुमून गेला. गडाचे महंत डॉक्टर नामदेव शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले विकास कामे, शिस्तबद्ध आणि स्वच्छ परिसर यामुळं भाविकांना हरिनामामध्ये दंग होण्यामध्ये कुठलाही अडथळा आला नाही. गडाच्या पायथ्याला भाजरवाडी गाव आहे. आषाढी वारीची महापंगत या गावाची असते. सुमारे 60 टन साबुदाणा खिचडी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांना प्रसाद स्वरूपामध्ये देण्यात आली आहे. माल तयार करणं, महाप्रसाद गृहाची स्वच्छता, वाढण्याची सोय अशी सर्व सेवा भाजरवाडीचे अबालवृद्ध स्त्री पुरुष मोठ्या भक्तिभावानं करतात. भगवानगडाची दिंडी पंढरपूरला गेल्यानंतर भाजरवाडीचे ग्रामस्थ जागत पहारा देत गडाचं संरक्षण करतात. परिसरामधील 10-12 गावांचे ग्रामस्थ भाविकांच्या सेवेसाठी गडावरती उपस्थित राहतात. महाप्रसाद वाटप समिती सदस्य सोमनाथ बटुळे आणि भगवानगडाचे विश्वस्त पांडुरंग आंधळे यांनी आषाढी यात्रेबाबत अधिक माहिती दिली आहे. आम्ही दिंडी गेल्यापासून भगवानगडाच्या संरक्षणापासून ते आजच्या आषाढी वारीपर्यंत सर्व देखभाल गडाची आम्हीच पाहतो. आज सकाळी पहाटे 4 पासून इथे दर्शनबारीची रांग लागलेली आहे. या आषाढीकरता आम्हा ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून या ठिकाणी अन्नदान केलं जातं. या ठिकाणी सकाळपासून लाखो भाविकांनी गर्दी केली दर्शनासाठी आणि महाराष्ट्रातून अनेक ठिकाणून या ठिकाणी दिंडा पण येतात. या ठिकाणी किमान 60 टन खिचडीचा अंदाज आहे. 60 टनाची खिचडीची तयार करून लाखो भाविकांना वाढण्याची जबाबदारी आम्हाला ग्रामस्थान भारजवाडीवर असते. या ठिकाणी आमच्या भारजवाडीच्या महिलासुद्धा मिरची, लिंबू, शेंगदाणे कुटण्याचं काम, वाटण्याचं काम आणि कापण्याचं काम महिलांकडे असतं. महिला भगिनीसुद्धा आम्हाला या ठिकाणी सहकार्य करतात. तसेच दर्शन बारीपासून पाणी शिवाय या ठिकाणचा महाप्रसाद सर्व देखभाल ही भारजवाडी ग्रामस्थांवर असते. आणि एवढं करून नंतर महापंक्तीनंतर स्वच्छता स्वतः आम्हीच करतो. ही सर्व देखभाल आम्ही बाबांच्या आशीर्वादाने दरवर्षी सुखरूपपणे करतो. आणि या ठिकाणी आम्हाला ग्रामस्थ सगळे एकदिलाने असतात आणि सगळ्यांच्या विचाराने हे काम चालतं. दरवर्षी आषाढी एकादशीचं नियोजन हे भारजवाडी ग्रामस्थांकडे असतं आणि भारजवाडी ग्रामस्थ अतिशय तत्परतेने, अतिशय हुशारीने नियोजनबद्ध असं नियोजन करून सर्व आलेल्या वारकऱ्यांची काळजी घेणं, अन्नदान तयार करणं, त्यांना व्यवस्थित वाढणं, स्वच्छता ठेवणं, पाण्याची सोय करणं अशा प्रकारचं नियोजन दर्शन बारी सकट संपूर्ण जबाबदारी भारजवाडी ग्रामस्थांकडे असते. भारजवाडी ग्रामस्थ हे एक दिलाने या ठिकाणी आषाढीचा प्रसाद लोकांना वाटप करतात आणि लोक आनंदाने तो प्रसाद खातात आणि सर्व प्रकारची सेवा ही भारजवाडी ग्रामस्थच करतात. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे मतभेद त्यांच्यामध्ये नाहीत. एक रीतीने लहान मोठ्यासह, महिला मंडळासह, महिला भगिनीसह सर्वजण झटतात आणि प्रसाद वाटप करतात. जोपर्यंत दिंडी पाठीमागे येत नाही तोपर्यंत गड राखण करण्याची गडाची सर्वस्व जबाबदारी भारजवाडी ग्रामस्थ करतात. भारजवाडी ग्रामस्थांचं गडाच्या विकासामध्ये फार मोठं असं योगदान आहे आणि ते आपल्याला सर्वांना डोळ्याने पाहायला भेटत आहे. एवढं या प्रसंगी सांगू शकतो. विविध मान्यवरांनी भगवान बाबा समाधीचे आणि पांडुरंगाच्या दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी केली होती. प्रति दसरा मेळावा असं आषाढी वारीचं यंदाचं रूप होतं. यावेळी बुलढाणा, नाशिक, बीड, परभणी, जळगाव, धुळे आणि पुणे या जिल्ह्यांमधनं मोठ्या संख्येनं भाविक आले होते. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा पोलीस ठाण्याअंतर्गत गिरगाव येथे चालणाऱ्या मिलन नावाच्या मटका आणि जुगार अड्ड्यावरती सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमोडे यांच्या पथकानं छापा टाकलाय. यावेळी आरोपींना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. सध्या मटका मालकांचे धाबे दणाणले असताना कुरुंदा पोलीस हद्दीमधील गिरगाव येथे मटका चालत असल्याची गोपनीय माहिती कुरुंदा पोलिसांना मिळाली आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्यासह पथकातील प्रशांत भुते, केंद्रे, AT वाळके यांनी छापा टाकून मटका जुगाराचं साहित्य जप्त केलंय आणि आरोपींना ताब्यात घेतलंय. वेगवेगळ्या 2ही ठिकाणी छापा टाकण्यात कुरुंदा पोलिसांना यश आलंय. आज रोजी पोलीस स्टेशन कुरुंदा येथे गुप्त बातमीदारांना माहिती मिळाली की गिरगाव येथे लपून छपून कल्याण मिलन नावाचा मटका चालू आहे.
त्यावरून आम्ही PSI भुते आणि SC वाळके ह्या दोघांचे 2 वेगवेगळे पथक तयार करून सदर ठिकाणी छापा मारण्याचा आम्ही सापळातून छापा मारण्याचा आम्ही त्यांना रवाना केले. त्यावरून त्यांनी दोन्ही ठिकाणी महाराष्ट्र जुगार कायद्यामुळे तिथं छापा टाकून सापळातून छापा टाकून रेड केलेली आहे. आणि सदर दोन्ही आरोपी दोन्ही ठिकाणातले एक जिजामाता चौक गिरगाव आणि एक नवी आबादी मालेगाव रोड या दोन्ही ठिकाणी छापा टाकण्यात आलेला आहे महाराष्ट्र जुगार कायद्याने आणि दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. उमेश चक्कर, C24 तास, हिंगोली. पुन्हा एकदा पाहूया ठळक घडामोडी. कोपरगावमधील मतिमंद मूकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशी देण्याची मागणी, तहसीलवर नागरिकांचा मोर्चा. पाथर्डी पालिकेला स्वच्छता अभियान, केंद्र शासनाचं 1 कोटींचं पारितोषिक जाहीर. सांगली महापालिके सभेमध्ये अतिक्रमण काढण्यावरून नगरसेवकांनी केला राडा, सभागृहामध्ये मांडला ठिय्या. आणि पुणे येथील शिर्डी पायी पालखीचं राहुरी शहरामध्ये जल्लोषात स्वागत. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. वर्तमानात